हाय गाइस, गुड मॉर्निंग. एक व्हिडिओ ट्रेंडला चाललाय माहितीये का? असं टर्न झालं ना, असं आपण चालत चालत यायचं आणि टर्न झाल्यावर प्रिन्सेसचे फ्रॉक्स असे. तर ते मला व्हिडिओ बनवायचं, पण तो कसा बनवायचा माझ्या लक्षात असेल. तर कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. पण मला करायचं ते व्हिडिओ आणि मी करणार. मी एवढं ट्राय केलं, युट्यूबवर सर्च केलं, पण काही मिळतच नाही. म्हणून सांगते कोणाला तरी. माझी बहीण बोलत होती की तू मला बनवून पाठवून दे, तुला एक मस्त पाठवते. म्हटलं ठीक आहे, पण आता तिला पण टाइम. मी कालपासून पाठवलंय तिला, तिने अजून बघितला नाही. तर ती बनवून तोपर्यंत ट्रेंड संपून जाईल. हाय काय, ट्रेंड तर केलाच पाहिजे. आम्ही एक गोष्ट सांगू का, माझ्या बहिणीने माझ्याकडून पैसे घेतले. तिचा वडापावचा स्टॉल आहे, तर ते आता कांदिवलीला लावते. कांदिवलीला ईस्टला तेवढं काय पाहिजे, पण कांदिवलीला लाव. तर आता तिथे तर लावून देत नाहीत कुठले स्टॉल, गाडे बिडे काय काय ज्याचं काय असेल ते लावून देत नाहीत. माझ्या बहिणीचं पण 2-3 वेळा उचलून घेऊन गेले आणि मग एकदा तिच्याकडे पैसे नव्हते वाटतं, म्हणून तिने माझ्याकडून मागितलं की तुझ्या मला 2,500 रुपये दे. तिला माहिती होतं माझ्याकडे पैसे, कारण मी मम्मीला दिले होते पैसे. तर मम्मीने माझे रिटर्न केले पैसे. रिटर्न केले म्हणजे आम्ही घेत नव्हतो पैसे, पण पप्पाला फोर्स करायला लागले, पैशांचं नको व्यवहार असं होतं, म्हणून घेतले ते पैसे. घेतले आणि माझ्या बहिणीला माहिती होतं पप्पाने पैसे दिले म्हणून. तर तिने मलाच अटॅक केला की तुझ्या मला 2,000 ते नाही नको, मला माहिती सगळं. म्हटलं ठीक आहे, मी नाही पण नाही बोलत, पण मला रिटर्न दे, मला लागते. तर ती म्हटली हो, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा मी ते रिटर्न देईन. तर ते झालं, माझ्या नवऱ्याला विचारून दिले मी पैसे. तर आता कधी दिले, आता मागच्या महिन्यात दिले 25 तारखेला काहीतरी असं. तर मी तिला काय म्हटलं की मी दर महिन्याला सामान भरते, तर त्यानुसार मला पैसे देऊ, म्हणजे 10-12 तारखेच्या आत दे. तर ती काय म्हटली, हा ठीक आहे, तोपर्यंत मी देऊन टाकेल. म्हटलं ठीक आहे. आणि आज किती तारीख आहे? आज 16 तारीख आहे. काल मी तिला फोन केला होता की दीदी, मी अजून तिच्यामुळे सामान नाही भरलं, कारण सामान भरायचे पैसे आहेत ते मी तुला दिले होते, आणि माझं मुलं पण होतं की तुझ्या बहिणीला जे पैसे दिले त्यांनीच तू सामान भरायचं. तिला तू आधी सांगितलं होतं ना की देणार आहे म्हणून. तर आता तिला बोल काहीतरी आणि घे, आणि मग सामान भरून. आम्ही सामान नाही भरला, आज 16 तारीख. मग आता ती देणार कधी, मी सामान भरणार कधी? आणि माझ्याकडे पण पैसे नाही, ते होते ते बाकीचे सगळे मला माझ्या नवऱ्याने ठेवले पैसे. ठेवले म्हणजे घरातच खर्च होतात पैसे. आणि अजून तर ते काल मला काय म्हटले की मी तुला 1,000 रुपये देते. तर मी म्हटलं 1,000 रुपये काय सामान भरले? तर ती म्हणायला लागली काय तुझ्याकडे काय पैसेच नाहीत का, असं कसं लागलं बोला. म्हणलं ठीक आहे, 2 नाही, मला 3,000 पाहिजे, तुझ्याकडून 1,000 एक्स्ट्रा दे, तुझ्याकडे असतील. नाही म्हटलं. आणि मला काहीतरी म्हटले की तिने शूज विकला, OLX वर शूज विकला, मग त्याचं तिला 4-5 हजार रुपये भेटले. मग तिने मला दिले असते पैसे, तर मला पण गरजेचेच आहेत ना. तर तिने काय मला पाठवले नाही. तरी ती मला दुपारी रिटर्न फोन करून मला काय म्हटली की मी थांबलो, मी काहीतरी ऍडजस्ट करते, तुला पाठवतो. मी तिला सगळं सांगितलं. रुपेश म्हणतोय की सामान भरायचं, ते त्या कुणी पैसे दिले तरच सामान भरायचं, तुला एक्स्ट्रा पैसे देणार. तर ठीक आहे. आणि झालं ते सगळं झालं. आणि मग परत मी तिला खर्चवूनच बोलले. मी म्हटलं काय दिदी, मला बोलायला लागले की 1,000-1,500 रुपये देते, त्यात भर. मी म्हटलं आम्ही दिलंय, आम्हाला आणि तेल किती महाग झालंय हे ते. म्हणजे तिला माझ्या पैशासाठी तिला स्पष्टीकरण द्यावं लागत होतं की माझे यासाठी मला पैसे लागणार, माझे मला रिटर्न दे. तर ती काय म्हटली की मी तुला. मग परत तिने ठेवला फोन आणि रिटर्न फोन केला, आणि चल आज क्लिक केलं, फक्त रिसीव्ह केला, मी हॅलो सुद्धा म्हटलं. तोपर्यंत ती काय म्हणते की तुझ्या अजून 2-4 दिवस थांब, तुझे पैसे देऊन टाकते, आणि 2-4 दिवस थांब. आणि कट केलं. तिने कट केल्यावर मी कशाला लावतो? एकदा लावलंच ना, माझा नवरा बोलला नको लावू रिटर्न, पण आता राहतो. आणि मला तिची आदत चांगली माहिती आहे. माझी स्वतःची बहीण, सख्खी बहिणी, तिला पाठीबळच मी. आणि तिने मला असं केलं, चुना लावलाय. म्हणजे जास्त पैसे नाही, असे 1-2 लाख, 1-2 हजाराचीच गोष्ट आहे, पण सामान मला भरायचे, त्याच्याशिवाय मी सामान नाही भरू शकत घरात. माझ्या मुलाला म्हटलं तेच पैसे मी सामान करतो, मी तुला एक्स्ट्रा पैसे देणारच नाही, तर काय पण कर तिकडे. मग आता माझ्याकडे तेल राहिले, अर्धा डब्बाच राहिले, कपड्याचे साबण संपले, किराणा संपत आला अक्षरशः. तरी म्हणतो की मला काय म्हटले, लाडक्या बहिणीचे पैसे आले तर मी तुला देणार होती, आणि आता 15 तारखेच्या आत येतात ना, म्हणून मी तुला 16 तारीख दिली होती. तर आज बरोबर 16 तारखेला अजून तरी तिने काय पैसेच दिले नाही. आणि तशी म्हटली झालं, ते सगळं झालं. मला नवरा बी चिडला माझ्यावर की, म्हणून त्यांना पण माहिती ती कशी, आणि आमच्या घरी सगळ्यांना माहिती पैशाच्या बाबतीत तिचा व्यवहार चांगला नाही. तिने तर माझ्या भावाला एवढं लुटलंय ना, काय सांगतो आता. लुटलंय म्हणजे बाळा, हे मला ह्याला पैसे लागणार आहेत, तर मला लोन काढून दे ना, मला हे करायचं, मला लोन काढून दे. लोन काढून ते हप्ता मी फेडत नाही, त्याच्यामुळे माझ्या भावाचं ते काय म्हणतात ते सिबिल पूर्ण खराब झाले, पूर्ण खराब.
ठीक आहे, आता जास्त काही बोलत नाही. बाय बाय.